नमस्कार मित्रांनो, आता आमची गाडी मालशेत घाट उतरायला सुरुवात केली। तर पहा, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये मालशेत घाट पाहणार आहे। तर मित्रांनो, हा घाट आपण गाडीतूनच पाहणार आहे। आपली मुलांना गाडी आणली ती फॉर्च्युनर आहे मित्रांनो। पहिल्यांदाच फॉर्च्युनर या गाडीमध्ये बसलोय आणि आमची गाडी या घाटानं खाली झाली। हा प्रसाद गाडी चालवतोय बघा। आणि आता आमची गाडी एका पॉइंटला थांबणार आहे, तिथं बघू आपण। आता मित्रांनो, आम्ही इथं मालशेत घाटामध्ये सुरुवातीलाच वर उतरलोय आणि हाच घाट तुम्हाला दाखवणार आहे। हा बघा, रस्ता पाठीमागे दिसतोय। आता मित्रांनो, ह्या गाड्याच्या इथेच ना, या कल्याणवरून इकडं ओतूर जुन्नर या दिशेनं चालल्यात या गाड्या। तर हा बोगदा इथं सावली आले आणि त्या सावलीमुळं आपल्याला काही ठळक दिसत नाही। तर हे पहा, ह्या गाड्या जुन्नर ओतूरच्या दिशेनं जाऊ राहिल्यात। हा एक इथं सुळका आहे, पर्यटक पॉईंट, आणि इथंच आपण थांबलोय। तर या बोगद्याजवळ आपण आजूबाजूचा परिसर पाहायचा आहे आपल्याला, काय इथे ते। तर मित्रांनो, आम्ही आता मालशेत घाटाच्या सुरुवातीला, म्हणजे तो बोगदावर, तो बोगद्याजवळ हा जो काहीतरी आहे ना, बरं का, काही माहीत नाही, इथं या पॉईंटला। आणि इकडं वर इथं हॉटेल आहे, पाठीमागं इथं बोगदा आहे। इकडं एक काहीतरी लिंगी आणि हा पुढं सुळका आहे काहीतरी एक। तर त्या सुळक्याकडे चालू आहे आता। हे पहा, ह्या पाठीमागं ती एक लिंगी आहे आणि तिथंच वर आम्ही गाडी लावली। खाली खूप खोल आहे मित्रांनो दरी, ही पहा। तर मग आता तुम्हाला मी इकडं पुढं घेऊन जातो। आणि हा कडा जो आहे ना, ह्या संपूर्ण कड्याला तारा लावल्यात, म्हणजे जाळी, ताराची जाळी। कारण ते दसत आहे, पावसाळ्यात दसायची लई शक्यता राहते, त्याच्यामुळं हे सगळ्याच कड्याला जाळी लावले। आणि रस्ता पाहणार आहे आपण। तर हे बघा, तिकडून सावली येते, त्याच्यामुळं चांगलं दिसत नाही। हा त्या बाजूचा परिसर आहे, त्या बोटासमोरवर तिथं तो घाट संपला। तर हे लय खोल आहे मित्रांनो खाली। इथं वाराही जास्त आहे। सगळ्यात जो कडा आहे, सगळ्या कड्याला ही संरक्षण जाळी मारली। आता जे इथं काहीतरी एक वट्टा केलाय, काय त्याच्यावर नियोजन असेल ते। हा सुळकापा हा लांबून, म्हणजे आता आपण याच्या बरंच जवळ आलोय। हा मालशेत घाटाचा एक काहीतरी पॉइंट आहे आणि इथं चांगली अशी म्हणजे सोय केली पायऱ्या बिऱ्यांची। हे पहा, आता त्या बाजूचा तो एक सुळका दिसतोय, तिकडे काय आपण गेलो नाही। ही खाली खोल दरी दिसते। हा पुढचा एक पॉइंट। आणि ही मित्रांनो रोडकडची बाजू, हा निसर्ग, आणि त्या आपल्या बोटासमोरून गाड्या दिसतात का नाही, सावली आले। आणि तिकडनं हा रस्ता हा ह्या कड्यातून खाली गेलाय पुढं सावर्णे गावाकडं। तर तो रस्ता आता आपण त्याच घाटानं खाली उतरणार आहे। ह्या आता आपण कुठून जुन्नरकडून आलो, जुन्नर ओतूर तिकडून आलोय। मालशेत घाटात म्हणजे उतरायला सुरुवात केली।
तर त्या बोगद्याजवळ आलो आहे आम्ही आणि त्या बोगद्यापासून ह्या इथून या लिंगीपासून तर असंच या सुळकेच्या त्या बाजूला बोगदा आहे, त्या बोगद्यातून आणि हा पाठीमागं जो डोंगर आहे त्या डोंगरातून रस्ता गेला आहे. तर त्या रस्त्यानं आपण खाली सावरणा, मुरबाड अशी बरीच गावं आहेत खाली. तर त्या रस्त्यानं आपण आता खाली जाणार आहे. मित्रांनो, वारा जास्त आहे आणि आता आम्ही ढळलो आहे आमची गाडी इथून. तर हा बोगदा दिसतोय आपल्याला. आम्ही फॉर्च्युनर गाडीमध्ये मित्रांनो पहिल्यांदा बसलो आहे. प्रसादने आणली होती, प्रसादच्या गाडीवर ड्रायव्हर आहे ना, तर तीच गाडी आणली होती मित्रांनो. आणि आमची फॉर्च्युनर गाडी या मालशेत घाटाचा जो वरचा बोगदा आहे त्या बोगद्यातून आता बाहेर पडली. आणि हा काडा आहे ना मित्रांनो, आता व्हिडिओ आपण गाडीतूनच घेतोय. तर हा काडा काही ठिकाणी लईच अवघड आहे आणि या घाटातून गाडी चालवायचं म्हणजे लईच जिकिरीचं काम आहे. तर हा घाट एकदम खडकात आहे. इथं देवळं आहे कायचं तरी, जाऊ दे असू दे, आपल्याला काही घेणं नाही. आणि खूप दुकानं आहेत, पर्यटक आहेत, दुकानं आहेत मित्रांनो. ते खाली सावरणे या गावाची. आणि हा रस्ता आता आपण गाडीच्या डाव्या बाजूला शूटिंग घेतोय. तर खूप एकदम अंगावर शार येतात ह्या घाटाने जाताना. कधी कुठून दगड किंवा दरड कोसळत हे सांगताच येत नाही. आणि एक केलं आहे बरं का ह्या घाटाने, जागजागी ना जिथं लईच धोक्यादायक आहे तिथं मात्र संरक्षण भिंत आहे, संरक्षण जाळ्यासुद्धा लावलेल्या आहेत. ठिकठिकाणी गाड्या उभ्या करायला पार्किंग आहे. तर असा हा घाट मित्रांनो. ह्या घाटानं खाली उतरू राहिलो आम्ही, आता चाललो आहे कल्याणला. तर मग ह्या घाटानं आम्ही निघालो आहे आणि व्हिडिओ काढायचा असा का या गाडीमध्ये पहिल्यांदा बसून चाललो आहे आणि मग त्याच्यामुळं व्हिडिओ काढावं. पण मित्रांनो, पश्चिमेच्या बाजूनं म्हणजे माळवातल्या बाजूनं सावली येते आपल्यावर आणि त्याच्यामुळं व्हिडिओ चांगला होत नाही किंवा दिसत नाही. त्याच्यामुळं मग व्हिडिओही काढायला असं म्हणजे पाहिजे अशी इच्छा होईना. आणि घाटामध्ये मात्र पोलीस लोक मात्र राहतात काही काही ठिकाणी. त्यांचाही येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास आहे. खालून वर किंवा वरून खाली जाणाऱ्या गाड्या हे लोक अडवितात आणि त्यांच्या मनमानी कारभारांना पैसे उकळवतात. तर मग असा चांगले आहे, जागजागी रस्ता चांगले आहे, काही ठिकाणी खराब झाला आहे. परंतु हा रस्ता पूर्ण डोंगरातून आहे मित्रांनो. हा सगळा रस्ता डोंगरातून आहे आणि अशा या अवघड रस्त्यानं आम्ही आता चाललो आहे कल्याणला. तर मग काही ठिकाणी सावली येते, त्याच्यामुळं आपण आता जास्त व्हिडिओ काढत नाही. आणि काही जागा खाली म्हणजे अवघड आहे आणि रस्ता काही ठिकाणी खराब आहे. आणि मग त्याच्यामुळं मित्रांनो जास्त पाहिजे असा व्हिडिओ आपण काढायला टाळला. आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ आहे, इथं पोलीस लोकही आहेत, त्याच्यामुळं नको विनाकारण बुरदट. त्याच्यामुळं मग आपण जास्त शूटिंग न काढता आपण आता हा घाट उतरू राहिलो मित्रांनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ एक कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबतोय. नमस्कार.